24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। आमदार महेश बालदी किती खरे किती खोटे। रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील। 2 दिवसांपूर्वी विधानसभेत आमदार महेश बालदी यांनी गावठाण वाढीचा विचार मांडून त्या भीम पराक्रमावर वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळवली। त्यावेळी थोडं मलाही बरं वाटलं, पण त्यांच्या 4.5 वर्षांच्या अंतरानंतर अचानक झोपेतून उठून प्रकल्पग्रस्तांसाठी गावठाण वाढीच्या प्रश्नावर कृतीसाठी विचार मांडले होते का, अशी शंका मला आली। कारण खरं म्हणजे ते प्रकल्पग्रस्तांचा पाप, PAP पाप म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असे न बोलता पाप असा उल्लेख JNPT ट्रस्टीच्या मीटिंग मध्ये करायचे। या संबंधीची माहिती विश्वस्त दिनेश पाटील यांनी काही वेळा आपल्या भाषणात जाहीर दिली होती। त्या पाप असलेल्या पापी प्रकल्पग्रस्तांच्या गावठाण वाढीबद्दल विचार विधानसभेत मांडल्यानंतर खरंच त्यांचे प्रकल्पग्रस्तांविषयीचं खरंच प्रेम आहे की प्रकल्पग्रस्तांना ते गावठाण उशिरा मिळण्यासाठी वेगळी चाल आहे। कारण गावठाण वाढ हा 1970 पासूनचा येथील प्रकल्पग्रस्तांचा जिव्हाळ्याचा आहे। त्यासाठी काही कार्यकर्ते, काही गावे, काही संघटना, अगदी बबन पाटील, कामगार नेते सुरेश ठाकूर इत्यादी नेत्यांची महामुंबई प्रकल्पग्रस्त संघटना लढत आल्या आहेत। याच माध्यमातून आजचे मुख्यमंत्री शिंदे हे नगरविकास मंत्री असताना मुंबईत सर्व अधिकारी समवेत प्रकल्पग्रस्त नेत्यांसोबत मीटिंग झाली होती। त्यावेळी मी सुद्धा हजर होतो। त्या सभेत मंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाभोवती 250 मीटर सर्व गावांचा सर्वे करून देण्यात सहमती दाखवून त्या बाहेर असलेल्या घरांना कसे समाविष्ट करण्यात येईल याबाबत त्या सभेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। पण त्या संबंधीचा GR कधी जनतेपर्यंत आला नाही। या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी शासन दरबारी प्रयत्न केल्याचे समजले नाही किंवा त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मीटिंग मध्ये मत मांडले नाही। विधानसभेत अनेक प्रश्न येत असतात आणि ते पूर्ण होतात असा आपला गोड समज आहे। GR निघणं ही विश्वासपात्र बाब, पण त्याचं काय झालं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही। आता त्यांना गावाभोवती 500 मीटरची मागणी केली आहे, योग्य आहे, पण GR काढण्यासाठी पुरवठा किती राहणार? या पुढच्या 2 महिन्यात GR आणून गावकऱ्यांना दिल्यास आमदार महेश बालदी किती खरे किती खोटे हे जनतेला समजतील। कारण आजपर्यंत त्यांनी उरणचे उचललेले प्रश्न शोधून काढावे लागतील। एक उरणात धुतुम, नवघर, बोकडविरा, कोट या 4 गावांच्या रेल्वे स्टेशनच्या नावाविषयी आमदार बालदी यांनी प्रश्न हाती घेतला होता। दिल्लीचा मोठा लवाजमा घेऊन गेले होते। त्यांचे सरकार असल्याने काम सहज होईल असे वाटले होते, पण 10-11 महिने उलटले तरी ते साधे काम झाले नाही। नवघर, धुतुम, शेमटी, खार ही नावे आम्ही आणली, मात्र स्टेशनवर फलक लावले नाहीत। आता गावठाण वाढीचे GR आणि रेल्वे स्टेशनची फलकासह नावे आणून ही 2 कामे 2 महिन्यात पूर्ण केल्यास मी आमदार बालदी हे किती खरे किती खोटे हे जाहीरपणे पटवून देऊन अभिनंदन करीन। उरणवरून प्रतिनिधी MD भोयर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.